नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत. हितगुज या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. तर आजचा आपला विषय आहे मूळव्याधीवर आधुनिक उपचार आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर संदीप अग्रवाल. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. डॉक्टर संदीप अग्रवाल हे MBBS MS जनरल सर्जन आहेत. त्यांचे वैद्यकीय शिक्षण मिरज येथील मेडिकल कॉलेज येथे झालं आहे. डॉक्टर संदीप अग्रवाल हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध पाईल्स सर्जन आहेत. त्यांनी पश्चिम भारतात सर्वप्रथम पाईल्स, फिशर, फिस्टुला या आजारांवर BEIM या टेक्नॉलॉजीद्वारे क्रांती घडवून आणली आहे. त्यांना या क्षेत्रातील खूप मोठा अनुभव आहे. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन बेस्ट चिकित्सक ॲट न्यू दिल्ली, हेल्थ केअर एक्सलन्स अवॉर्ड पुण्याचे खासदार माननीय गिरीशजी बापट सर यांच्या हस्ते, महाराष्ट्र गौरव पुरस्कार फॉर हेल्थ केअर इन एक्सलन्स इन सर्जरी माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आला. हेल्थ केअर अवॉर्ड राज्याचे कॅबिनेट माजी मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच हेल्थ आयकॉन ऑफ पुणे अवॉर्ड हा माजी कॅबिनेट मिनिस्टर श्री सतेज पाटील यांच्या हस्ते मिळाला आहे. तर तुमच्या मनात कोणताही आमची चर्चा सुरू असताना एखादा प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. या स्क्रीनवर खाली जो नंबर फ्लॅश होतोय तुम्ही यांना यावर संपर्क करू शकता. तर चला आपण चर्चेला सुरुवात करूया. तर डॉक्टर, सगळ्यात आधी मूळव्याध, भगंदर आणि फिशर यामध्ये नेमका फरक काय आहे? येस, मूळव्याध, भगंदर आणि फिशर ह्याच्यातला फरक आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक पेशंटला काही आजार झाला तो जाऊन कधी डॉक्टरला दाखवतो, तो त्याची व्यवस्थित तपासणी करत नाही आणि डायरेक्टली त्याला सांगून देतो की त्याला फिशर आहे, न बघता त्या जागेला. आणि माझ्याकडे पेशंट येऊन सांगतो की मला फिशरचा आजार झाला आहे, डॉक्टर मला मूळव्याधचा आजार झाला आहे. तर ह्याचं निदान करणं गरजेचं आहे. निदान कधी होणार? जेव्हा माणसाला माहीत असणार की मूळव्याध, भगंदर, फिशर यांच्यातला फरक काय आहे, किंवा तो तज्ज्ञ डॉक्टर जो आहे त्याला ह्याच्यातला फरक माहीत असणार. तर मूळव्याध म्हणजे काय आहे? तर गुदद्वारे भागी जे आपले नसा असतात, जेव्हा त्यांची व्याधी होते त्याला आपण मूळ व्याध असं म्हणतो. आपण इंग्लिशमध्ये हिमोरॉइड्स हा शब्द ऐकला असेल. हिमोरॉइड्स हा शब्द लॅटिन शब्द आहे. हिमा म्हणजे रक्त, रॉइड्स म्हणजे वाहणे. म्हणजे जर का गुदद्वारे भागे जर का रक्त वाहत असेल तर त्याला आपण हिमोरॉइड्स असं म्हणतो. अजून एक शब्द आपण ऐकला असेल, तो आहे पाईल्स. पाईल्स हा एक जर्मन शब्द आहे, ज्याच्यामध्ये पाईल्स म्हणजे त्याला बोळा असं म्हणतात. समजा गुदद्वारे भागे एखादी सूज तयार झाली किंवा एखादी गाठ तयार झाली तर त्याला आपण पाईल्ससुद्धा म्हणतो. तर मूळव्याध, पाईल्स आणि हिमोरॉइड्स हे सगळे एकच आजार आहेत आणि यांचं सगळ्यांचं एकच आहे. गुदद्वारे भागी जेव्हा आपले नसांची व्याधी होणार त्याला आपण मूळ व्याध असं म्हणणार. दुसरा जो कॉमन आजार गुदद्वारे भागी जो आहे तो आहे फिशर. फिशर म्हणजे गुदद्वारे भागी जर का त्या जागेला एखादी चीर पडली किंवा भेगा पडल्या तर त्याला आपण फिशर असं म्हणतो. जसं आपल्या पायाला भेगा पडतात तसे गुदद्वारे भागीसुद्धा भेगा पडू शकतात, तर त्याला आपण फिशर असं नाव दिलेलं आहे. तिसरा जो कॉमन आजार त्या जागेला आहे तो आहे भगंदर. भगंदर म्हटले तर गुदद्वारे भागी कुठलाही त्रास नसतो, पण गुदद्वारे भागीच्या आजूबाजूचा जो शेजारचा एरिया आहे त्या एरियामध्ये एखादं बेंड येणे, एखादा पिंपल येणे, एखादी फुलशी येणे असा आजार हा निर्माण होतो. आणि ज्यावेळी तो पिकतो तो फुटतो. जेव्हा तो फुटतो तर त्याच्यातली घाण सगळी पस, पाणी, रक्त जे काय असेल तो बाहेर आला की मग त्याला आपण फिस्चुला असं नाव देतो. आणि इंग्लिशमध्ये त्याला फिस्चुला म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला भगंदर म्हणतो. म्हणून हे तिन्ही आजारांमध्ये आपल्याला डिफरन्सिएशन करता यायला पाहिजे. तिन्ही वेगळे आजार आहेत, तिघांची ट्रीटमेंट वेगळी आहे, तिघांचे सिम्पटम्स वेगळे आहेत, तिघांचे होण्याचे कारण वेगळे आहेत. म्हणून तिघांमध्ये डिफरन्सिएशन करणं फार गरजेचं आहे. बरोबर. डॉक्टर, मूळव्याध, भगंदर, फिशर याचे एक्झॅक्टली तुम्ही सगळे सांगितलं की यामध्ये काय फरक आहे वगैरे, पण याची नेमकं लक्षणं काय आहेत आणि ह्याची कारणं काय आहेत, कशामुळे हे होतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे व्हायचं कारण आहे की आपली लाईफस्टाईल. एकतर आपलं फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे, वॉटर इंटेक कमी झालेला आहे, जंक फूड कडे आपलं लक्ष जास्त चाललेलं आहे कारण की तो इझिली अवेलेबल असतो. फायबर डाएट आपलं कमी होत चाललं आहे कारण की तो टेस्टी नसतो. जंक फूड म्हटलं की आपलं त्याच्यामध्ये बेसन, मैदा, बेकरी प्रोडक्ट्स आणि स्पायसेस जसं की आपण चायनीज हे जे पदार्थ आहेत ह्यांचं पिझ्झा हे जे जर का रेग्युलरली आपण ह्यांना सेवन केलं तर फायबरकडे नक्की दुर्लक्ष होणार. फायबर म्हणजे मेथीची भाजी, पालकची भाजी, जर का ह्यांचं सेवन आपल्या जेवणात कमी असणार, चपाती भाकरी कमी घेणार, पाण्याचं प्रमाण आपण कमी घेणार, तर समजून घ्या की आपल्याला जो मळ त्यार होणार तो अति प्रमाणात कडक तयार होणार. आणि तो कडक तयार झाला की त्याला त्यागताना प्रचंड प्रमाणात त्रास होईल किंवा तो लवकर बाहेर पडणार नाही. तर हा एक मोठा कारण आहे की आपली डेली लाईफस्टाईल.
दुसरा आहे की सिडेंटरी लाईफस्टाईल होत चाललेली आहे. अजिबात एक्सरसाइजचा कमतरता दिसते तरुणांमध्ये सुद्धा. डेली फिजिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला कमीत कमी 4-5 किलोमीटर डेली चालायला पाहिजे. कुठला ना कुठल्या प्रकारचं फिजिकल ॲक्टिव्हिटीप्रमाणे जे जॉगिंग, स्किपिंग हे आपल्याला रुटीनमध्ये आणायला पाहिजे. तिसरं कारण आहे की जे प्रेग्नन्सी मध्ये ज्या फिमेल्सला आढळतं की म्हणजे जेव्हा ते गर्भाशयाची जी पिशवी असते, जेव्हा ती पाठीमागं आपल्या रेक्टमला किंवा गुदद्वारे भागी जाऊन टच होते, तेव्हा नॅचरली त्यांना तो त्रास जाणवतो आणि तेव्हा त्यांना कॉन्स्टिपेशन चान्सेस वाढतात. तर हे बऱ्यापैकी कारणं आहेत जेणेकरून आपल्याला मळ त्यागताना त्रास होणार आणि जो गुदद्वारे भागी जर आपल्याला मळ जेव्हा येणार तो कडक येणार आणि हे मूळव्याध, भगेंदर, फिशर यांचे होण्याचे कारण आहेत. यांचे लक्षणं ओळखणं फार सोपं आहे. फिशर म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पेन असणार, कारण की एक चीर पडलेली, थोडक्यात एक जखम जर का तुम्हाला झाली कुठल्याही ठिकाणी तर तो तुम्हाला प्रचंड प्रमाणात दुखणार. तर फिशरमध्ये दुखणं जास्त असणार. ब्लिडिंग फिशरमध्ये तेवढी होणार नाही तुम्हाला, हार्डली एखादा ड्रॉप ब्लड तुम्हाला पडणार. टॉयलेटला जाऊन आल्यानंतर जळजळ होणार, भगभग होणार, असं काहीतरी तिकडं कंटिन्युअसली बर्निंग सेन्सेशन तुम्हाला टॉयलेटला जाऊन आल्यानंतर कमीत कमी तासभर वगैरे बर्निंग सेन्सेशन राहणार. मूळव्याधमध्ये काय होणार की त्याच्यामध्ये रक्ताचा जो व्हायचं प्रमाण असणार तो जास्त असणार. एखादी चिरकांडी उडू शकते, धार लागू शकते. पेन जो फॅक्टर आहे मूळव्याधमध्ये असू पण शकतो, नसू पण शकतो. तो इट डिपेंड्स ऑन द स्टेजिंग ऑफ द मूळव्याध. स्टेज 1, 2, 3, 4 हे स्टेजेस आहे मूळव्याधचे, ज्याचे करून आतला जो मांसाहार भाग तयार झालेला असतो जेव्हा तो बाहेर येतो त्याला आपण स्टेज 2 म्हणणार, आणि जेव्हा त्याला आत ढकलावं लागतं त्याला स्टेज 3 म्हणणार, आणि जेव्हा तो आत जात नाही, बाहेर राहतो, त्याला आपण स्टेज 4 म्हणणार. तर म्हणून मूळव्याधमध्ये लक्षणं असतील की रक्त चाललेलं आहे, किंवा आतला मांसाहार भाग बाहेर येते, किंवा आलेला मांसाहार भाग जो आहे तो आत परत जात नाही. जळजळ होणे, भगभग होणे, काही लोकांना मळ त्यागून आल्यानंतर 3 तास, 4 तास, संध्याकाळपर्यंत 24 तास जळजळ कायम राहते तिकडं. कारण की जेव्हा ते मळ त्यागून येतं तेव्हा ते मूळ जे असतं, जेव्हा त्याची व्याधी होते, ती व्याधी नॅचरली कमी यायला कमीत कमी 5 ते 6 तास लागतात, आणि त्याच्यानंतर पेशंटला थोडं इम्प्रूव्हमेंट वाटायला लागते. पण परत जर का तो समजा मळ त्यागायला गेला की परत ती सायकल, परत चक्र सुरू होतो. बर्निंग, रक्त जाणे, दुखणे, कामात लक्ष लागणे नाही, पोट साफ नाही होणे, कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता प्रचंड प्रमाणात राहणे, हे कॉमन लक्षण आहेत मूळव्याधचे पेशंटचे. तिसरा जो आजार आहे तो भगेंदर. भगेंदर व्हायचं कारण आहे की गुदद्वारे भागी इन्फेक्शन तयार झालं, याला ॲनल ग्लँड्स म्हणतो आपण. एक थोडक्यात गुदद्वारे भागी कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं, जसं की आपल्या चेहऱ्याला इन्फेक्शन झालं की आपल्याला पिंपल येतो, पोट बिघडलं की पिंपल येतो, तसं गुदद्वारे भागी इन्फेक्शन झालं की त्याला भगेंदरमध्ये तो स्वरूप घेणार तो पुढचा. आपल्याला ते व्हायचं कारण आहे की कधीतरी अचानकच पोट बिघडतो, कधीतरी थोडे दिवस जुलाब राहते, कधीतरी थोडे दिवस कॉन्स्टिपेशन राहते, पोटच साफ होत नाही, किंवा सारखं जेवण एका ठिकाणं न राहणे. उदाहरण की आज आपण या हॉटेलचं जेवण, ते उद्या त्या हॉटेलचं जेवण, मग 2 दिवसांनी घरातलं जेवण, कंटिन्युअसली जेवणची पद्धत ती बदलणे, हा कॉमन फॅक्टर आहे भगेंदर होण्यासाठी. आणि भगेंदरमध्ये एकदा गाठ तयार झाली की मग पस तयार होणार, आणि त्याच्यानंतर पेशंटला ताप येऊ शकतं, प्रचंड प्रमाणात दुखणार. भगेंदर 2 दिवसात सुद्धा तयार होऊ शकतो. त्याला असं नाही की भरपूर दिवसापासून तो आजार आहे. 2 दिवसात पण मोठी गाठ तयार होणार, आणि जेव्हा ती फुटणार तेव्हाच पेशंटला बरं वाटणार. पण आजार गेलेला नसतो. जोपर्यंत भगेंदरची ट्रीटमेंट होणार नाही तोपर्यंत भगेंदर क्लिअर होणार नाही. तर हे सगळे लक्षणं आहेत आणि हे कारणं आहेत हे तिन्ही आजारांचे. बरोबर. डॉक्टर, तुम्ही मूळव्याध, भगंदर, फिशर याची नेमकी कारणं, लक्षणं हे सगळं सविस्तरपणे सांगितलं, आणि यामध्ये किती त्रास होतो हे सुद्धा सांगितलं. मग हे न होण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? सिंपल आहे. जे आता मी जे काय तुम्हाला कारणं सांगितले तेच तुम्हाला तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये ते घेऊन यायचं आहे. 4 लिटर पाणी पिणे, 4 किलोमीटर चालणे, फायबर डाएटवर लक्ष जास्त देणे, झोप व्यवस्थित घेणे, सिंपल आहे. हे सगळ्या गोष्टी जर का आपण बाहेरचं जो जेवण आहे त्याचं प्रमाण आता नाही करणं हे पॉसिबल नाही आहे, कमी तर करू शकतो आपण डेफिनेटली. काहीच रोज उठून आपण एक्सरसाइज काहीच करत नाही, थोडंफार तर चालायला सुरुवात करू शकतो, जेणेकरून मेटाबॉलिझम आपला वाढणार, पचनक्रिया शक्ती वाढणार, आणि डेफिनेटली हे जे आजार आहेत तुम्हाला 99% हा डेफिनेटली आजार होणारच नाही जर का तुम्ही हे रुटीनमध्ये आणलं तर. असं नाही की आज एक्सरसाइज केली आणि मग परत आज 4 किलोमीटर चाललो आणि परत 10 दिवसानंतर 4 किलोमीटर चाललो, तसं नाही. रुटीनमध्ये आणायला लागणार तुम्हाला ते सगळ्या गोष्टी. डॉक्टर, मग याचं निदान करण्यासाठी कोणत्या आवश्यक तपासण्या आहेत? सर्वात पहिला, आजार झाल्यानंतर तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरला भेटायला पाहिजे. तज्ज्ञ डॉक्टरनी ती जागा व्यवस्थित चेक करायला पाहिजे. एकदम सोपी प्रोसिजर आहे.
एक भिंगद्वारे गुदद्वारे भागाची जागा आहे त्याला भिंगद्वारे चेक करता येते. डायरेक्टली त्याचं पिक्चर काढून कम्प्युटरवरती आपल्याला दाखवता येते. त्याला प्रोक्टोस्कोपी म्हणतात. आता कम्प्युटराइज प्रोक्टोस्कोपी म्हणजे ते जे काय प्रोक्टोस्कोपमधनं जे काय कॅमेरामधनं ते फोटो काढतील ते डायरेक्टली आपल्याला टी व्हीवर किंवा कम्प्युटरवर दिसतात. त्याच्यातनं आपल्याला माहीत पडू शकते की नेमकं हा मूळव्याध आहे का, नेमकं हा फिशर तयार झालेला आहे का, भगेंदरचा आतनं आपल्याला काय दिसते. हे बेसिक टेस्ट आहे प्रोक्टोस्कोपी. त्याच्यानंतर जर का पेशंटचं हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर आपल्याला रक्त तपासण्या करायला लागतील. समजा पेशंटला भगेंदर आहे आणि तो भगेंदरचे हाय लेवल लो लेवल असे भगेंदरचे प्रकार आहेत. तर भगेंदर समजा असेल तर त्याला समजा कॉम्प्लिकेटेड भगेंदर असेल तर त्याला आपल्याला MRIची तपासणी लागू शकते. तर हे बेसिक तपासणी आहे. तज्ञ डॉक्टर दाखवला पाहिजे. OPD बेसिस प्रोसिजरवरती आपल्याला प्रोक्टोस्कोपी केल्याशिवाय निदान होणार नाही. नुसतं कोणतरी माझ्याकडे पेशंट येतात त्या डॉक्टरनी फक्त फिंगर टाकला आता मला सांगितलं तुम्हाला पाईल्स आहे असं कोणी सांगू शकणार नाही आहे. दुर्बीणद्वारे आपल्याला इमिजिएटली माहीत पडणार की नेमकं त्याच्यात पाईल्स आहे का फिशर आहे का फिस्चुला आहे. तर प्रोक्टोस्कोपी इज द बेसिक ट्रीटमेंट डायग्नोस्टिक प्रोसिजर. तर डॉक्टरांसोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. मात्र तुमच्या मनात या रिगार्डिंग कोणताही प्रश्न असेल, मूळव्याध, भगंदर, फिशर यासंबंधी काहीही विचारायचं असेल तर तुम्ही यांना स्क्रीनवर फ्लॅश होत असलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. त्यांनी नुकतंच पाईल्सचं नवीन हॉस्पिटल सुरू केलं आहे ज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे हे ट्रीटमेंट देत आहेत आणि त्यांचा पत्ता पण आम्ही दिलेला आहे. तर तुम्ही यांना नक्की संपर्क करू शकता. तर डॉक्टरांकडून आता आपण BIM टेक्नॉलॉजीविषयी अधिक माहिती घेऊया. BIM टेक्नॉलॉजी हे इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आहे. त्याचा फुल फॉर्म आहे बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पिडन्स ऑटो मेजरमेंट. ह्या टेक्नॉलॉजीद्वारे आपण काय करतो, जो मूळ तयार झालेला असतो गुदद्वारे भागी त्याला विशेष दुर्बीणद्वारे हा प्रोसिजर करण्यात येतो आणि तो जो मूळ तयार झालेला आहे त्याला मूळपासून त्या मूळला डिझॉल्व करून टाकणे, नष्ट करून टाकणे हा प्रोसिजर आहे. टार्गेट ओरिएंटेड प्रोसिजर आहे. डिरेक्टली फक्त जे बीमचे जे किरण निघतात ते किरण फक्त कोंब, मूळव्याधचा जो कोंब आहे फक्त त्याच्यावर टार्गेट करतात. आजूबाजूच्या एरियाला काही हार्म करत नाही. टाका पडत नाही, चिरफाड होत नाही. तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन ड्रेसिंग मलमपट्टी काही करायची गरज नाही आहे. हार्डली एक 5 ते 7 मिनिटाचा प्रोसिजर असतोय. सकाळी येऊन पेशंट संध्याकाळी घरी जाऊ शकतोय. हा बीम टेक्नॉलॉजीद्वारे डायरेक्टली फिशरवरती जो असतो, फिशरवरती जर का बीम टेक्नॉलॉजी किरण टाकले तर फिशर लवकर हील होऊन येतो. भगेंदरमध्ये भगेंदरची जी नळी तयार झालेली असते त्या भगेंदरची नळी डिझॉल्व करून टाकते बीम टेक्नॉलॉजी. सो बीम टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्टेज असं आहे की इझी प्रोसिजर, इमिजिएट प्रोसिजर, सेम डे प्रोसिजर, 5-7 मिनटं लागतात. जास्त ॲनेस्थेशिया आपल्याला द्यायची गरज पडत नाही. टार्गेट ओरिएंटेड ट्रीटमेंट आहे. रिकरन्स होत नाही. मूळपासून आपण त्याला एकदा क्लिअर करून टाकलं तरच मूळव्याध क्लिअर होतो. आता आपण दुसऱ्या पद्धतीने जर का मूळपासून जर का क्लिअर केलं नाही मूळ तर तो निम्मा काही ना काही पार्ट त्याचा आत राहणार. जर का काही छोटासाही पार्ट तिकडं आत राहिला तो मूळव्याध तुम्हाला येणाऱ्या वर्षामध्ये तो परत मोठा वाढणार. तो बीम टेक्नॉलॉजीमध्ये डिरेक्टली मूळपासून तो नष्ट होऊन जातो म्हणून रिकरन्सचे चान्सेस नाही आहे. कॉम्प्लिकेशनचे चान्सेस नाही आहे की आज झालेलं आता परत 1 महिन्याभरानंतर तुम्हाला किंवा 6 महिन्यानंतर वर्षभरानंतर तुम्हाला ते मूळ तयार होणार, तसं काही होत नाही. मूळपासून ती गोष्ट क्लिअर होऊन जाते आणि आजारातून कायमस्वरूपी पेशंट बरं होऊन जातो. बरोबर. डॉक्टर, हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो का? 100%. हा आजार कधी बरा होऊ शकतो, जेव्हा पहिली गोष्ट त्याचं निदान व्हायला पाहिजे. निदान झाल्यानंतर त्याच्यावरती योग्य ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. बीम टेक्नॉलॉजीमध्ये काय होणार आहे, डायरेक्टली रूटला आपण टच करणार आहे. रूटला जर का कुठलाही टेक्नॉलॉजी जर का रूटला टच करत नसेल तर तो पेशंट बरा होऊ शकणार नाही. त्याचं नावच मूळव्याध आहे. आपण जर का वरचेवर, आता समजा काही लोकांना बाहेर मांसाहार भाग हाताला लागतो, एवढा भाग लागतो बाहेर, पण आपण काही लोक काय करतात फक्त त्याला बाहेरच्या बाहेर वरचेवर त्याला कट करून टाकतात. मूळपर्यंत पोचतच नाही. जर का तुम्ही मूळपर्यंत पोचला नाही तर तो आजार बरा होणार नाही. पेशंटला वाटतं की अरे माझा तो बाहेरचा जो सगळा कोंब होता तो गेला तरी मी कसं बरं झालो नाही, किंवा त्याला असं वाटतं की आता मी 1 वर्षापूर्वी ते बाहेरचं क्लिअर झालं होतं, आता मला परत त्रास होतोय आतून. याचा अर्थ हे आहे की तो मूळपासून क्लिअर झाला नाही. वरचेवर तुम्ही बरं झालात पण मूळपासून क्लिअर झाला नाही. आजार नवीन नाही तयार झालाय, तोच आजार थोडा राहिलेला होता, तो आता परत त्रास देतोय. म्हणून एकदा जर का मूळला हात लावला तर हा आजार पूर्णपणे क्लिअर होऊन जातो मूळव्याधचा. फिशर व्हायचं कारण आहे की ही जागा असते. आता ह्या जागेमध्ये असे कोंब आहेत. समजा जे कोंबानी जागा भरलेली आहे तर नॅचरली ती जागा आपली रुंद होऊन जाणार. ती रुंद झाली जागा तर त्याच्याने काय होणार की जेव्हा तो मळ त्यागणार ते जागाला चीर पडणार. जर का आपण ते मूळच काढून टाकले त्याच्यातून तर जागा नॅचरल त्याचं जागेचं टोन भेटणार आपल्याला, जागा मोकळी होणार आणि मळ त्यागताना त्रास होणार नाही आणि ती जागा फाटणार नाही, म्हणून फिशर परत तयार होणार नाही. तर हे ॲडव्हान्टेजेस आहे बीम टेक्नॉलॉजीमध्ये, जेणेकरून इमिजिएटली एकदाच प्रोसिजर केल्याने पेशंट क्लिअर होऊ शकतो. बरोबर. डॉक्टर, एकंदरीतच या मूळव्याधची सुरुवात कशापासून होते? म्हणजे काही चुकीचं डाएट केल्यामुळे होते किंवा एक्झॅक्टली काय आहे याच्यामध्ये कारण? सेम थिंग आहे. जे तुम्हाला हॅबिट्स, यंगस्टर्स जे तरुणपणात तुम्हाला जे हॅबिट्स पडलेले असतात तेच आपल्यासोबत कायम राहतात. जर का तुम्हाला तरुणपणा ॲब्सोल्युटली मूळव्याध म्हणजे इट इज द जे काय आपण खाणार
त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे आणि जे तुमची लाईफस्टाईल आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आता एक प्रेग्नन्सी एक जो पार्ट आहे दॅट इज ते त्यांच्या हातात नाही आहे. प्रेग्नन्सी सोडलं तर बाकी सगळ्या जे आहेत तरुणपणी जर का त्यांनी जंक फूडची सवय टाकलेली आहे तर ती सुटणार नाही ॲब्सोल्युटली. तर ते तुम्ही कंटिन्यू ठेवणार. फायबर डाएटमध्ये ॲब्सोल्युटली काही टेस्ट नसतोय. टेस्टी फूड नाही आहे फायबर डाएट, पण आपल्याला त्याला सोडून चालणार नाही. जर का तुम्ही फायबर डाएटचं सेवन रेग्युलर करणार असाल तर डेफिनेटली तुम्हाला मूळव्याध गुदद्वारे भागीचे आजार तुम्हाला होणार नाही. मी एवढं तुम्हाला सांगू शकतो. नक्कीच. तर डॉक्टरांसोबत ही आमची चर्चा अशीच चालू राहणार आहे. मात्र मूळव्याध भगंदर फिशर या रिगार्डिंग कोणताही तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर आमच्या स्क्रीनवर फ्लॅश होत आहे. यांनी नवीनच हॉस्पिटल सुरू केलं आहे ज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट होते आणि याचा पत्ता पण डिस्प्ले होतोय, तर तुम्ही यांना नक्की संपर्क करू शकता. ही आमची चर्चा अशीच चालू राहणार आहे. मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा C24 तास. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत संदीप अगरवाल आणि मूळव्याधीवर आधुनिक उपचार याविषयी आपण चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, आजच्या एकंदरीत मूळव्याध हा कोणत्या एज ग्रुपमध्ये जास्त बघायला मिळतो? जसं मी सांगितलं, एज ग्रुप जो आहे सुरुवात त्याची होऊन जाते एक 20-25चा जो एज ग्रुप आहे त्याच्यामध्ये हा आजार जास्त प्रमाणात जाणवतो. पण जो कॉमन एज ग्रुप ज्याच्यामध्ये सर्वात जास्त लोक आढळतात ते आहे 35 to 45 इयर्स. या एज ग्रुपमध्ये कारण की स्टार्ट त्यांना कुठं ना कुठं 25व्या वर्षी त्यांना काही ना काही सुरुवात झालेली असते. त्याच्यानंतर 35 इयर्सला जेव्हा ते येतात तेव्हा तो एक्सेसिव्ह फ्लेअरअप होऊन जातो, म्हणजे तो एकदम वाढून जातो. म्हणून 35 to 45 एज ग्रुप हा जो आहे त्याच्यामध्ये मूळव्याधचं प्रमाण सर्वात जास्त आहे. मूळव्याधचं प्रमाण मेल्समध्ये जास्त आहे फिमेल्सपेक्षा, म्हणजे माणसांमध्ये फिमेल जे आहेत त्यांना हा प्रमाण कमी जाणवतो मूळव्याधचा. पण जे मेल्स आहेत त्यांना हा प्रमाण जास्त असतो. आणि एक दुसरा जो वयोगट आहे ज्याच्यामध्ये मूळव्याधचं प्रमाण सर्वात जास्त आहे आणि त्यांच्यामध्ये स्टेज 4 डायरेक्टली 3 किंवा स्टेज 4 जाणवते, ती आहे 65 to 75 इयर्सची एज ग्रुप. त्याच्यामध्ये जास्त लोक जे असतात त्यांना चुंबूळ तयार झालेला असतो, तो चुंबूळच डायरेक्टली त्यांचा बाहेर येतो. आणि ही कॉमन एज ग्रुप आहे 65-75. बरोबर. डॉक्टर, आता जे वयस्कर आहेत आणि ज्यांना याचा त्रास होतो मूळव्याधचा वगैरे आणि ज्यांना ऑपरेशनची भीती वाटते, तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही विशेष आहे का ट्रीटमेंट? विशेष ट्रीटमेंट म्हणजे ही ट्रीटमेंट जी आहे ही सर्वात चांगली ट्रीटमेंट आहे. कारण की जसं मी सांगितलं 5 ते 7 मिनिटातच हा प्रोसिजर होऊन जातोय. तसं आपण म्हणता की वयस्कर एज कुठलाही लिमिट नाही आहे ह्या प्रोसिजर करण्यासाठी. 95 इयर्सचे बाबांचं सुद्धा ऑपरेशन केलं आहे मी आणि ते सुखरूप चालत घरी जातात, त्या दिवशी घरी जाऊ शकतात पेशंट. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना मेडिकल कंडिशन्स आहेत, जसं की काही लोकांचा बायपास झालेला असतो, काही लोकांची अँजिओप्लास्टी झालेली असते, काही लोकांना किडनीचा काही प्रॉब्लेम असतो, काही लोकांना कधी पास्टमध्ये स्ट्रोक येऊन गेलेला असतो, काही लोकांना डायबिटीज असते, काही लोकांना हायपरटेन्शन असतं. ह्या सगळ्यांसाठी ही टेक्नॉलॉजी वरदान आहे. कारण की आपण भूलचा जो प्रमाण आहे तो कमी प्रमाणात भूल, म्हणजे 7 मिनिटच फक्त मला प्रोसिजर करायला लागतं, 7 मिनिटातच पेशंट क्लिअर होऊन जातोय. डायबिटीज असल्यामुळे काही लोकांना भीती असते की आमची जखम समजा झाली ती त्याच्यात पस तयार होईल का, जखम कधी भरणार, तर हा सगळं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. त्या दिवशी जर का पेशंट घरी जातोय, जखम उघडी होत नाही आहे, ड्रेसिंग मलमपट्टी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, तर काही कुठली भीती काही घ्यायची गरज नाही आहे. मेडिकल कंडिशन्सवाल्यांना सर्वात वरदान आहे, डायबिटीजवाल्यांना सर्वात जास्त वरदान आहे. कारण की आपण कटिंग नाही, कापाकापी वगैरे काही नाही, याच्यामध्ये इन्फेक्शन होणार नाही त्या जागेला. म्हणून सुखरूपाने पेशंट क्लिअर होऊन जातो याच्यानं आणि लवकर कामाला आपल्याला लागू शकतो. एज काही लिमिट नाही आहे आणि मेडिकल कंडिशनही काही लिमिट नाही आहे. कुठल्याही पेशंटचा याच्यावरती उपचार होऊ शकतो. बरोबर. डॉक्टर, तुम्ही आता नुकतंच नवीन हॉस्पिटल सुरू केलं आहे ज्यामध्ये मूळव्याधविषयी एकदम चांगली ट्रीटमेंट होते, तर त्या हॉस्पिटलमध्ये अशी काही वेगळी गोष्ट आहे की रुग्णांनी तुमच्याकडे यावं, म्हणजे सगळीकडेच ट्रीटमेंट होते बरोबर, तर तुमच्याकडे असं काही विशेष आहे? बघा, आता माझं सर्वात पहिलं आता हॉस्पिटल शिवाजीनगरला होतं, तर त्याच्यावरनं मी शिफ्ट करून आता पुण्यामध्ये कॅम्पमध्ये एक नवीन हॉस्पिटल डेडिकेटेड फॉर पाईल्स फिशर फिस्टुला यासाठी डेडिकेटेड हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. ह्याची गरज अशी पडली की रुग्णसंख्या जी आहे ती सध्या जास्त आहे आणि लोकांना थोडंसं जरा जो सोयी पाहिजे होती त्यांना थोडं जास्त पाहिजे होती. मग त्यांची डिमांड होती की एक चांगला मोठा जागा करा जेणेकरून त्यांना तिकडे राहायची सोय एक्सेसिव्ह राहणार, अगोदर पण येऊन राहू शकतात काही लोक. त्यासाठी एक चांगलं नवीन सुसज्ज डेडिकेटेड पाईल्स हॉस्पिटल तयार केलेलं आहे. पुण्यामध्ये कॅम्पमध्ये हॉस्पिटल तयार झालेलं आहे. वैशिष्ट्य एकच आहे की तुम्ही माझ्याकडं फक्त हा प्रोसिजर जो आहे हा बीम टेक्नॉलॉजीनी, जेणेकरून तुम्हाला रिकरन्स होणार नाही. तुम्हाला हा प्रोसिजर करून तुम्ही लवकरात लवकर कामाला लागू शकता. असं नाही की अर्धवट झालं आहे प्रोसिजर आणि परत तुम्हाला तुम्ही आजारातनं बरं होत नाही आहे मग परत दुसऱ्या डॉक्टरकडे जावं लागते, तसं काही होत नाही. मूळपासून तो गोष्ट क्लिअर होऊन जाते, कायमस्वरूपी तुम्ही क्लिअर होता. हाच एक कारण आहे वैशिष्ट्य की या प्रोसिजरमध्ये तुम्ही लोकांनी बीम टेक्नॉलॉजीला प्रतिसाद दिलेला आहे मला जास्त.
दुसरी गोष्ट म्हणजे कॉम्प्लिकेशनचा जो पार्ट आहे, जसं की आपण दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने जर का आपण प्रोसिजर केलं की समजा काही लोक लेझर्स वापरतात, काही दोरा वगैरे बांधतात, काही इंजेक्शन देतात, काही लोक टाक्याचं ऑपरेशन करतात. आम्ही पण टाक्याचे पहिलं भरपूर ऑपरेशन केलेत. पण त्याच्यामध्ये एक भीती असते. एक समजा टाक्याचं ऑपरेशन झालं तर त्याच्यामध्ये एक भीती असते की एक तर तो मूळला टाका लावणं इट्स नॉट इझी पार्ट. कारण की मूळला जर का हात लावलं कोणी तर त्याच्यातनं रक्त वाहण्याची शक्यता फार जास्त असते. म्हणून मूळ सोडून टाका मारतात. समजा जर का मूळला जर का आपण टाका मारला तर जो थोडासा जो भाग राहणार तो परत वाढणार फ्युचरमध्ये. आणि आपण ज्याला म्हणतो की नाही मला परत मूळव्याध झाला, तो रेमनंट जो पार्ट आहे, जे काही राहिलेलं पार्ट आहे, तो परत मूळव्याधमध्ये परत पूर्णपणे तयार होऊ शकतो. म्हणून त्याच्यामुळे आपल्याला मूळपासून ते क्लिअर करायला पाहिजे. म्हणून एक मूळपासून जर का गोष्ट क्लिअर झाली नाही तर पेशंट पूर्णपणे बरा होणार नाही. दुसरी गोष्ट, जर का टाका मारला आणि समजा त्या जागेला इम्पॉर्टंट गुरुद्वारे भागी जो पार्ट आहे, तो आपला सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो आहे कंट्रोल. जर का आपला कंट्रोल त्या जागेवर नसलं तर मग काही उपयोगच नाही आहे त्या जागेचा. मग इमिजिएटली टाक्याचं ऑपरेशन केलं, समजा करता करता जर का स्नायू तिकडचे कट झाले सपोज, तर कंट्रोल जाण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, कंट्रोल पूर्णपणे जरी गेला नाही तरी काही लोकांना इमर्जन्सी निर्माण होते. म्हणजे काही लोकांना तुम्ही बघितलं असेल की प्रोसिजर केल्यानंतर काही लोक म्हणतात की मला आता जास्त वेळ मी थांबू शकत नाही, मला लवकर टॉयलेटला जायची इच्छा होते. तर सेम थिंग आहे, बीम टेक्नॉलॉजीमध्ये हा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे. नक्कीच. रोज डॉक्टरकडे जाऊन तुम्हाला ड्रेसिंग करणे, मलमपट्टी करणे, ते सगळ्या गोष्टी आता राहिलेल्या नाहीत. ते सगळं जुनं काळ होता, तो सगळं गेलेला आहे. आता ह्या काळामध्ये इमिजिएट ॲक्शन आहे, टार्गेट ओरिएंटेड ॲक्शन पाहिजे आपल्याला. जिथं आजार आहे तिकडेच हात लावायला पाहिजे, दुसरीकडे कुठं हात लावायची गरज पडणार पाहिजे. दिस इज व्हॉट इज द टेक्नॉलॉजी. ह्याच्यामुळे नवीन हॉस्पिटलमध्ये आता ही सोयी पण दिलेली मी लोकांना, जे अगोदर ज्यांना येऊन राहायचं ते पण राहू शकतात आणि नेक्स्ट डेला वगैरे त्या दिवशी पण ते डिस्चार्ज घेऊ शकतात. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी तुमचे धन्यवाद. धन्यवाद. तर आज आपल्यासोबत होते संदीप अग्रवाल, मूळव्याधीवर आधुनिक उपचार याविषयी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. त्यांनी नवीन हॉस्पिटल सुरू केले आहे, त्याचे कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस सर्व आपल्या स्क्रीनवर फ्लॅश होतोय, तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा झी24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे